बातमी आहे राजकीय वर्तुळातून आमदार निलेश लंके हे शरदचंद्र पवार गटामध्ये सामील होणार अशी चर्चा होती, परंतु या चर्चांना आता आमदार निलेश लंके यांनी पूर्णविराम दिला असून शरद पवार आणि माझी कुठलीही भेट किंवा चर्चा झालेली नाही असे निलेश लंके यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे। बातमीशी काही कुठला तसा सत्यता नाही, कारण मला सुद्धा सकाळी मी बऱ्याच जणांचे फोन आले तेव्हा तुम्ही माझा आवाज पाहिला असं मी तो झोपेतून उठल्यानंतर मला कळालं। मी तर काही आपले काही सहकारी मला म्हणले तुम्ही व्हिडिओ कॉल करा, मीच म्हणलं त्यांना व्हिडिओ कॉल करू का मी नेमकं पुढे, कारण मी जरा आजारी असल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं होतं। आणि नंतर मला गोळ्या डॉक्टरने घ्यायला सांगितलं। गोळ्या घेण्यासाठी आम्ही त्या काहीतरी नाश्ता केला पाहिजे, मग इकडं तिकडं हॉटेलवर बसणं गेस्ट हाऊसला वळालो आणि ते नाश्ता त्या ठिकाणी थांबलो असताना आम्हाला नंतर अमोल कोल्हे पण त्या ठिकाणी भेटले। आणि मग आमच्या महानाट्याबाबत चर्चा झाली। 2 दिवसापूर्वी आपले शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य ठेवलं होतं, त्या महानाट्याबद्दल चर्चा पण त्या ठिकाणी झाली। म्हणजे तुम्ही जे म्हणता तशी काय आज अधिकृत काही कुठली चर्चा नाही। आता माझ्या परस्पर बरेच जणांनी सांगितलं की निलेश लंके थोड्या वेळात प्रवेशाला जाणार, हे करणार ते करणार, पण मलाच माहीत नाही ना। प्रवेश करणार थोडक्यात मी असणार आहे, पण मला तर माहीत पाहिजे ना। आता मग नंतर मला कुणीतरी पवारसाहेबांची हे पण दाखवली, काहीतरी त्यांनी सांगितलं की या गोष्टीचं कुठलं तथ्य नाही वाटतं। नाही, परंतु असं बोललं जातं की मोदी बागमध्ये पवारसाहेबांची तुमची चर्चा झाली, आज मिटिंग झाली, त्यानंतर तुम्ही यांना भेटलं कोल्हेंना, असं काही नाही, मोदी बागेचा माझा काही संबंधच नाही। कोल्हेंची पण भेट झाली, नक्की काय चर्चा? कोल्हेंची आता महानाट्य आपण एवढं मोठं महानाट्य ठेवलं आणि ते योगायोगाने ते तिथे मुक्कामी होते वाटतं।